अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीची हत्या, प्रियकराच्या मदतीने कट रचला. पुण्यातील वाडजे पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एक महिलेने अनैतिक संबंधातून तिच्या पतीचा खून करण्यासाठी कट रचला. मयत अमोल निवंगुने यांच्या हत्येच्या घटनेत त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे शहराचे पोलीस उपायुक्त श्री निखिल पिंगळे, श्री संभाजी कदम, श्री गणेश इंगळे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक विश्लेषणानंतर मुख्य संशयित प्रसन्न कोकरे याचे नाव समोर आले. पोलिसांनी जलद गतीने त्यांचा शोध घेऊन आनंद विहार, सिंहगड रोड येथील त्यांच्या घराजवळ त्याला पकडले. प्रसन्न कोकरेने कबूल केले की मयत अमोल याने मला मारहाण केली होती, ज्यामुळे त्याने अमोलच्या हत्येचा कट रचला. अमोलच्या पत्नीशी त्याची मैत्रीपूर्ण संबंध होते, ज्यामुळे त्या दोघांमध्ये संघर्ष झाला. मयताचा हत्याकांड हा संबंधातील तणावावरून झाला आहे, असे स्पष्ट झाले आहे. पोलीस हत्यासोबत अन्य कोणतेही सदस्य गुन्ह्यात सहभागी आहेत का, या 12:30च्या दरम्यान आपल्याला कॉल आला की या ठिकाणी मर्डर झालेला आहे. त्या दृष्टीने मी तपास सुरू केला असता सुरुवातीला मला असं वाटलं की या ठिकाणी रॉबरी झालेली आहे आणि कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जो मयत आहेत अमोल निवंगुने म्हणून यांचा मर्डर केला अशी आम्हाला माहिती मिळाली होती. तर त्या दृष्टीने मी तपास सुरू केला, पण नंतर तपासात असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये जो मयत आहे, मयताची पत्नी आणि ती पत्नीचा जो प्रियकर आहे, या दोघांनी मिळून त्या मयताचा रात्री 12:30च्या दरम्यान त्यांचा खून केलेला आहे. याच्यातील दोन्ही आरोपी आम्ही पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यांचं असं सांगणं की याच्यामध्ये यांचा पूर्वी पण एक प्लॅन होता, 10-15 दिवसापूर्वी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा यांना हे असं करायचं होतं, परंतु तो मागच्या वेळेस तो प्लॅन फसला. नंतर आता रात्री तो त्यांचा सक्सेस झाला.